नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। अमरावती की निर्दलीय प्रत्याशी नवनीत राणा ने बीजेपी में किया पक्ष प्रवेश। आइए देखते हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज की यह खास रिपोर्ट। आणि सर्व उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अमरावतीचे पदाधिकारी, आज विशेषतः आपण सर्वजण जमलो आहोत या पत्रकार परिषदेमध्ये। इथे होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज केंद्रीय निवडणूक समितीने भारतीय जनता पक्षाच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाकरता सौभाग्यवती नवनीत रवी राणा यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होतोय आणि त्या प्रसंगी मी अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्याचप्रमाणे स्वागत सुद्धा करतोय। आणि त्यासोबतच मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून नवनीतजी राणा यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यावा आणि प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती सुद्धा हनुमानजीची मूर्ती सुद्धा त्यांना द्यावी। भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा भारत माता की फिर से एक बार मोदी सरकार, फिर से एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार। मी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमचे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाहजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब, आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, रवीजी, पोटे दादा आणि तडस दादा, आमचे सुनील भाऊ खासदार, कुलकर्णी दादा, कोठेकर दादा, दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ, सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे। आणि मी खूपदा हेच म्हटलंय की गेल्या 5 वर्षापासून काम करत असताना, ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या 5 वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना, मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कसे आणलं पाहिजे, ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते, त्याच विचाराने मी गेल्या 5 वर्षापासून काम करत होते इंडियाचे घटक म्हणून। काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कसं। माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती, आम्ही घटक म्हणून काम केलं, पण तोच विचारधारांनी 5 वर्ष पूर्ण केले। आणि बावनकुळे साहेबांचा नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाचं नेहमी आमच्या सोबत पाठिंबा राहिलेलाच आहे, ते आमच्या पाठीशी होतेच। 2014 पासून रवीजी एक विधानसभा सदस्य म्हणून, एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते। ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या सोबतच होतो, ऑपोजिशन मध्ये राहून पूर्ण वेळ ते 33 महिने आम्ही
पूर्ण लढा दिलं. मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठेही दबू दिलं नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो. ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे. कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळं होऊ शकत नाही. आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला, त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून, कारण स्वाभिमान मध्ये काम करत असताना गेल्या 12-13 वर्ष काम केलं. एक छोटे संघटनांनी एवढं मोठं एक आमदार घडवलं आणि एक खासदार घडवलं आणि त्याच्यानंतर एक मोठी पक्ष जेव्हा भाजप सारखं नॅशनल पार्टी आपल्याला जेव्हा साथ देते, तर मला वाटतं की आपली मेहनत, आपलं डेडिकेशन, ग्रासवर काम करणारे लोकांना मोदीजी आणि भाजप आणि आमचे सगळे पदाधिकारी, आमचे बावनकुळे साहेब, देवेंद्रजी नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात. हे त्यांनी मला आज उमेदवारी घोषणा करून हे दाखवून दिलं की हार्डवर्क ऑलवेज पेज. दादा त्याच्यासाठी आपलं. आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट आहे अबकी बार 400 पार, ते 400 मध्ये अमरावती राहील एवढा निश्चित मी आपल्याला सांगू शकते. आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एक कार्यकर्ता म्हणून मला जिथे जिथे आदेश देण्यात येईल तिथे तिथे जाऊन मी नक्की माझ्या पार्टीसाठी, भाजप पार्टीसाठी आणि माझे नेत्यांसाठी जेवढी मेहनत आणि डेडिकेशन करावं लागली तेवढी मी नक्की करन. आणि आज भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपाची एक कार्यकर्ता आणि डेडिकेटेड कार्यकर्ता म्हणून आजच्या पुढे जेही कर्तव्य मी करन ते एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीची डेडिकेटेड म्हणून आणि सगळे माझे जेवढेही सिनियर पार्टीचे कार्यकर्ता, आमदार आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते की आपलं प्रेम आणि आशीर्वाद आणि आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींच्या 400 पार हा स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सगळे माझे पाठीशी राहील एवढीच विनंती आपल्याला करते. आणि देवेंद्रजींचा स्पेशली मी खूप मनापासून दादांचं धन्यवाद करन, कारण 19 मध्ये आमच्या पाठीशी होते. कसे पाठीशी होते आणि काय होते सगळे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. आणि आजही सुद्धा गेल्या 5 वर्षापासून विकासासाठी ते आमच्या पाठीशी राहिले. धन्यवाद. आपकी बार आपकी बार अमरावती करे बाबा, थोडा आवाज तर दिसला पाहिजे दादा. आज नवनीत राणाजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडेजी, शहराध्यक्ष माननीय बोटेजी, अमरावती मधले आपले सर्व पदाधिकारी आणि अनेक नवनीत राणाजी सोबत अनेक हजारो कार्यकर्ते काम करतात. त्यांनीही आज माननीय मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या गॅरंटीवर विकासाच्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केला त्या संकल्पाला एक खासदार म्हणून साथ देण्याकरता आज माननीय खासदार नवनीत राणाजी पक्षप्रवेश केलाय. मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय खासदार नवनीत राणाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मजबूती देणारा असेल. भाजपाची संघटना उत्तरोत्तर अधिक अमरावतीमध्ये, लोकसभेमध्ये, विदर्भामध्ये मजबूत करण्याकरता नवनीत राणाजी आपला पूर्ण वेळ देतील अशी अपेक्षा पक्षाकडून आहे. अमरावती पुरत्याच त्या आमच्या नेत्या नाही राहणार, तर विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व हे पक्षाला लाभदायी राहणार आहे.
शेवटी प्रत्येकाच्या गुणाचा आपण पक्षाकरता याचा उपयोग घेतला पाहिजे. नवनीत राणाजी यांच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तव्य आहे, कर्तृत्व आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आज पक्षाला चांगली उभारी मिळालेली आहे. आणि पक्षप्रवेश करताना त्यांनी आधीच सांगितलं, माननीय मोदीजींना जो विकसित भारत करायचा आहे, 24 ते 29 या काळामध्ये जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत होईल, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता मोदीजींनी जो विकासाचा रथ हाती घेतला आहे, या विकासाच्या रथावर या रथाला साथ देण्याचं काम नवनीतजी करणार आहे. तसंही मागचे 5 वर्ष जे सरकारने सभागृहामध्ये कायदे आणले, त्या संपूर्ण कायद्याला नवनीतजींनी सहकार्य केलं. अपक्ष जरी असला तरी NDAचा घटक पक्ष म्हणून त्यांनी जे जनतेच्या हिताचं, देशाच्या हिताचं जे निर्णय देशामध्ये झाले, प्रत्येक बिलाला त्यांनी मतदान केलं आहे. देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता ज्या ज्या बाबी संसदेमध्ये आल्या त्या बाबींना त्यांनी सपोर्ट केला आहे. महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असाल, त्या अशा फायर ब्रँड नेते आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं, उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी हनुमान चालीसा वाचण्याकरता भूमिका घेतली, पण त्या उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या सरकारने हनुमान चालीसा सुद्धा वाचू देण्याचं परवानगी नाकारली. आणि कित्येक दिवस, मला वाटतं 11 दिवस, 14 दिवस उद्धव ठाकरेंनी 14 दिवस नवनीत राणाजींना जेलमध्ये ठेवलं. काय दोष होता? फक्त हनुमान चालीसा वाचायचा. हनुमान चालीसा वाचू द्यायचा नाही का मोगलशाही सरकार उद्धव ठाकरेंचं होतं. त्या काळात त्यांनी 14 दिवस जेलमध्ये राहिले, पण हनुमान चालीसाचं वाचन, पठण पूर्ण राज्यभर, संपूर्ण अमरावतीभर त्यांनी केलं. घराघरात हनुमान चालीसा पाठवला. आणि मला आता परवा कोणते सांगितलं की अमरावतीमध्ये 111 फूट उद्धव ठाकरेंनी त्यांना हनुमान चालीसा वाचू दिला नाही, पण अमरावतीमध्ये आता 111 फुटाचा हनुमानजीचा मोठा त्या ठिकाणी हनुमान गडीवर मोठा उंचीची मूर्ती, 111 फुटाची उंचीची मूर्ती अमरावतीमध्ये आता त्यांनी साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं काम सुरू झालं आहे. मी एवढंच सांगेल, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे अमरावतीचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व नेते, एकेन पटलेले नेते, नवीन आणि जुने सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन, नवीन आणि जुने कार्यकर्ते आहेत, माननीय नवनीतजी सोबत आलेले नवीन कार्यकर्ते आणि आमचे सर्व जुने कार्यकर्ते, देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोक महाराष्ट्रामध्ये एकत्रित ही पुढची लढाई लढू. शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तर नवीन लोक येतात, त्यावेळी नवीन आणि जुने लोक एकत्र येऊन काम करावं लागतं. आणि देशामध्ये मोदीच्या नेतृत्वामध्ये नवनीतजी काम करतील. मी दाव्याने सांगतो, अमरावतीची लोकसभा भारतीय जनता पार्टी आणि महायुती 51% वर मतं घेऊन जिंकल्याशिवाय राहणार नाही. हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 51% मतं घेऊन आम्ही अमरावती जिंकू. आणि हा जो विजयाची घोडदौड सुरू झाली आहे, त्या घोडदौड अनेक वर्षापर्यंत अमरावतीमध्ये सुरू राहील. खरं तर महायुतीमध्ये आम्ही सर्व सोबत आहोत. आम्ही सर्वांना समर्थन मागणार आहोत महायुतीमध्ये, आणि त्यामुळे सर्वांना समर्थन मागू. आणि मला विश्वास आहे की आमचे सर्व 11-13 पक्ष घटक दल जे आहेत ते सर्व माननीय नवनीत राणाजीच्या उमेदवाराला समर्थन करतील.
माननीय नवनीत राणाजी यांचा भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे. मी आणि देवेंद्रजी 4 तारखेला 10:30 वाजता अमरावतीमध्ये माननीय नवनीत राणाजी यांचा नामांकन दाखल करण्याकरता आम्ही अमरावतीमध्ये जाणार आहोत.